श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मागील आठवड्यात पुणे येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर राज्यातील जवळपास सर्व जुन्या पुलांचे ऑडिट करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर नाशिकमधील ऐतिहासिक रामसेतू पूल अत्यंत धोकादायक झाला। दुर्दैवाने कुठलीही घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल कुंभमेळा विकास समितीचे विशेष तज्ञ गजू घोडके यांनी प्रशासनाला केला होता। यानंतर या रामसेतू पुलाचे ऑडिट करून हा पूल पत्री लावून बंद करण्यात आला। तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली आहे। याबाबत गजू घोडके यांनी प्रशासनाचे आभार मानत या पुलाचं काम हे कुंभमेळ्याच्या आधी पूर्ण करण्यात यावं अशी मागणी गजू घोडके यांनी केली आहे। मी कालच रामसेतू पुलावरती काय परिस्थिती आहे, किती प्रकारामध्ये त्याला खड्डे पडलेले आहे, कसा सडून गेलेला आहे, खालून त्याच्या सळ्या दिसतात आहे आणि यासाठी हा पूल अतिशय सुंदर करण्यात यावा आणि ह्या पुलाला अँटिक म्हणून आपण या नाशिक शहरामध्ये पर्यटन स्थळ अशा पद्धतीत तयार होईल। परंतु कालच्या काल आणि प्रशासनाचं मी अभिनंदन करेल, प्रशासनाला मी खरोखर त्यांचं सन्माननीय संदीप कर्णिक साहेब असतील त्यामध्ये, परंतु यामध्ये त्यांनी तात्काळपणे मी काल सांगितलं का लोक मेल्यानंतर तुम्ही काय याच्यावरती तुम्ही त्यांना 1 कोटी 10 लाख 15 लाख देणार का, तर यामध्ये कमीत कमी आपण हा पूल पाडून नवीन करण्यात यावा आणि त्यांनी तात्काळपणे त्याची सुरुवात केली का तो पूल आजच्या आज बंद करून टाकला पत्रे लावून। आणि निश्चित या ठिकाणी मी सांगतो का जे पण कोणी याला विरोध करत असतील ते सन्माननीय मी त्यांना मानतो, ते खरोखर त्यांच्यावरती आमचं प्रेम आहे, परंतु विरोध का करतात? आमचा विरोध त्या पूल पाडण्यासाठी नाही, आमचा विरोध आहे का त्या ठिकाणी हा पूल पाडून तिथे अँटिक पूल करावा। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।